जेव्हा कुठं बाहेर जायचं असेल ना मला किंवा व्हिडिओसाठी छान तयार व्हायचं असेल ना, त्यावेळेस मला असं वाटतं की माझ्याकडे चांगली कपडेच नाही आहेत. मग मी आता काय घालू किंवा काय करू असा मोठा प्रश्न माझ्या डोक्यामध्ये येतो. पण जेव्हा कपाट अस्ताव्यस्त होतं, कपडे इकडे-तिकडे जातात ना, तेव्हा समजतं की किती कलरफुल ड्रेसेस आहेत माझ्याकडं पण. पण मला ते वेळेला का समजत नाही. असं तुम्हाला पण होतं का? किती जरी कपडे असतील तरी आपल्याकडं नाहीच असं वाटतं का? नक्की कमेंटमध्ये सांगा. छान असं कपाट क्लीन करून झाल्याच्या नंतरनं म्हटलं चला आता बेडवरचं पण सगळं आवरून घेऊयात. सो मग बेडशीट चेंज केलं आणि पिलो कवर लावले. सगळं आहे तसं ठेवून दिलं. छान असं बेडरूम क्लीन झाली. घरामध्ये मी जे इंडोर प्लांट लावलेलं आहे ना अरेका पामचं, त्याच्यावरती खूप धूळ बसली होती. त्यातली माती पण जराशी खाली गेली होती, म्हणजे पूर्ण मुळं दिसत होती वरती. सो मग त्याच्यामध्ये माती ॲड केली, पाणी टाकलं, छानसं वॉश करून घेतलं आणि त्याच्यानंतरनं मग ते आहे त्या जागेवरती नेऊन ठेवलं. आणि नंतरनं मग मी मसाला चहा ठेवला माझ्यासाठी, जो की मला खूप जास्त आवडतो. तुम्हाला आवडतो का? इथे धनुषला माझ्यामुळे सवय लागली थोडासा चहा प्यायची आणि त्याला चहा आणि दूध कंपल्सरी लागतंच. नुसतं दूध चालतच नाही. जेव्हा चहा आणि दूध प्यायचं त्यावेळेस मला चहा करून द्यावाच लागतो. इथे दोघांनी थोडीशी मस्ती केली आणि मग संध्याकाळच्या वेळेला मी तूप काढलं होतं. घरातलं तूप बऱ्यापैकी संपतच आलेलं आहे. सो म्हटलं करूयात तयारी ह्याची पण. आणि माझ्याकडून असं होतं ना, मी कंटिन्युअसली मग ते हलवत बसते आणि जेव्हा शेवटची वेळ असते ना, त्यावेळेस मग मी इकडे-तिकडे जाते आणि तेवढ्या 2 मिनिटात मात्र तूप करपून बसतं. नेहमीच माझ्यासोबत असं होतं. संध्याकाळच्या जेवणासाठी मस्त सुकट केली होती. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटू